काय अपेक्षा सगळ्या पदाधिकाऱ्यांना आहे, काय संदेश साईंच्या नगरीतून दिला जाईल? असं आहे की शिर्डी साईबाबांच्या नगरीमध्ये आमचं राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसाचं शिबिर या ठिकाणी आहे. अनेक आमच्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे अनेकांचे भाषणं झालेत. आज माननीय पवार साहेबांचं भाषण आज शेवटलं होणार आहे आणि मग समारोप होणार आहे. एका अर्थानं पुढची आता लोकसभा निवडणूक आहे, विधानसभा निवडणूक आहे, कशा पद्धतीनं पुढे जायचं आणि जे राज्य शासनासमोर जे प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांकडे या शासनाचं लक्ष नाही. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याची अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे. त्याच्यामुळे या सरकारला कशा पद्धतीनं पुढील काळामध्ये जागं करायचं आणि या सर्व प्रश्नाकडे, ज्या ज्वलंत प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत त्याच्याकडे या सरकारने लक्ष दिलं पाहिजे. या दृष्टीने सुद्धा अनेक विचार आमच्या या अधिवेशनामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी मांडले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.